शेतकरी मित्रांनो, तुम्ही खतावर भरपूर खर्च करता, पण तरीही उत्पादन वाढत नाहीये का? पानं पिवळी पडतात, फुलं गळतात, फळधारणा कमी होतेय का? तर याचं मुख्य कारण म्हणजे अन्नद्रव्यांचं असंतुलन. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या शेतीत नक्की फरक पडेल. आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पिकांना लागणारी अन्नद्रव्य कोणती, कोणतं खत कधी द्यायचं आणि कमतरता कशी ओळखायची. पिकांना लागणारी अन्नद्रव्य 3 प्रकारात विभागली जातात. प्रायमरी न्यूट्रिएंट्स म्हणजे मुख्य, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. सेकंडरी न्यूट्रिएंट्स कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. मायक्रोन्यूट्रिएंट्स झिंक, आयर्न, बोरॉन, मँगनीज इत्यादी. प्रत्येक अन्नद्रव्याची भूमिका वेगळी असते आणि सर्वांची गरज असते. नायट्रोजन म्हणजे पिकाचा वाढीचा मुख्य आधार आहे. पानं हिरवी आणि तजेलदार ठेवतो, झाडाची वाढ वेगाने करतो, प्रोटीन तयार करण्यात मदत करतो. कमतरता दिसली तर जुनी पानं पिवळी पडतात, झाड बारीक आणि कमी वाढलेले दिसते. फॉस्फरस मुळांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मजबूत मुळे तयार करतो, फुलं आणि फळधारणा वाढवतो, ऊर्जा म्हणजेच ATP तयार करण्यात मदत करतो. कमतरता असल्यास झाडाची वाढ कमी होते आणि पानं जांभळट दिसू शकतात. पुढे येतो पोटॅशियम. पोटॅशियम म्हणजे पिकाचा सुरक्षा रक्षक आहे. रोगांपासून संरक्षण, पाण्याचं संतुलन राखतो, फळांची गुणवत्ता आणि आकार सुधारतो. कमतरता असल्यास पानांच्या कडा जळल्यासारख्या दिसतात. आता सेकंडरी न्यूट्रिएंट्सबद्दल थोडक्यात. कॅल्शियम पेशी भिंती मजबूत करतो. मॅग्नेशियम क्लोरोफिल तयार करतो, म्हणजे पानं हिरवी ठेवतो. सल्फर प्रोटीन आणि तेल निर्मितीत मदत करतो. आणि आता सूक्ष्म अन्नद्रव्य, पण खूपच महत्त्वाची. झिंक वाढ नियंत्रित करतो. आयर्न क्लोरोफिल तयार करतो. बोरॉन फुलधारणा आणि परागणासाठी आवश्यक. मँगनीज प्रकाश संश्लेषणात मदत करतो. कमतरता आल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माती परीक्षण. कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे ते समजते. योग्य खताचा वापर करता येतो आणि खर्चही वाचतो. शेतकरी मित्रांनो, खालील गोष्टी लक्षात ठेवा. संतुलित खत वापरा. फक्त युरिया जास्त टाकू नका. सेंद्रिय खतांचा वापर करा आणि ठिबक सिंचनासोबत खत द्या, म्हणजेच फर्टिगेशन करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही फक्त युरिया वापरत असाल तर पिकाची वाढ होईल, पण फळधारणा मात्र कमी राहील. म्हणूनच NPK संतुलन खूप गरजेचं आहे. योग्य खत व्यवस्थापन केल्यास उत्पादन 20 ते 30% वाढू शकतं. तर मित्रांनो, योग्य वेळी योग्य अन्नद्रव्य दिलं तरच जास्त उत्पादन मिळतं. माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा. इतर शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.